छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठ्या दरोड्यात आज आणखी 2 जणांना अटक केली आहे आणि यातली विशेष बाब म्हणजे जे उद्योजक संतोष लड्डा आहेत त्यांच्या घरी मोठं घबाड मिळाल्यानंतर आरोपींनी पहिलं काम काय केलं तर ते देवदर्शन केलं। माझ्यासोबत डीसीपी आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। स्वामी सर, आज कुणाला अटक केली आणि त्यांचा या दरोड्यामधला सहभाग काय? यापूर्वी आपण जे आरोपी अटक केले होते त्यापैकी सुरेश गंगणे या आरोपीची पत्नी बबिता आणि त्याचा सासरा भारत कांबळे या दोघांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। त्यांच्याकडून 8 लाख रुपयांची रिकव्हरी पण झालेली आहे। आणि हे दरोड्याचा प्रकार झाल्यानंतर आरोपी सुरेश गंगणे आणि अमोल खोतकर हे दोघं त्यांनी शिर्डीचं दर्शन घेतलं, त्याचबरोबर श्रीशैल्यम, महानंदी, तिरुपती या ठिकाणी पण ते देवदर्शनासाठी जाऊन आलेले होते। हे 8 लाख रुपये दरोड्यातले आहेत का अन्य कशातले आहेत? दरोड्यातलेच आहेत। जे सोनं होतं ते सोनं मोडल्यानंतर जी आलेली कॅश होती ती त्यांच्याकडून रिकव्हरी केलेली आहे। ती त्यांनी कुठं मोडलं, त्याचं पुढं काय झालं याबाबत आमचा अधिकचा तपास सुरू आहे। बरं, या सगळ्यामध्ये या दोघांचा काय रोल आहे? म्हणजे यांच्याकडे पैसे ठेवले होते का आणि या आरोपींकडे? हो, दरोड्यातली जी आलेली रक्कम आहे ती या दोघांकडे ठेवलेली होती। बरं, साधारण किती सोनं त्यांच्याकडे होतं त्याबाबत आमचा अधिक तपास सुरू आहे। बरं, यामध्ये अन्य आरोपी अजून अटक होण्याची शक्यता आहे? आमचा तपास सुरू आहे। तपासामध्ये ज्या ज्या प्रकारे निष्पन्न होईल त्या प्रकारे आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू। पुन्हा तोच प्रश्न, संपूर्ण सोनं कुठे आहे? त्याचा तपास सुरू आहे। ज्यावेळेस आमचा तपास पूर्ण होईल त्यावेळेस अशीच रिकव्हरी आमची वाढत जाईल आणि निश्चितच आम्ही सोनं रिकव्हर करू। धन्यवाद। हे होते प्रशांत स्वामी आणि त्यांनी सांगितलं की आज 2 जणांना अटक केली आहे। सोनं मोडून त्यांच्याकडे पैसे ठेवलेले होते त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली। आणि आणखीन एक या सगळ्या प्रकरणातली विशेष बाब म्हणजे जसा वडिलांचा मित्र या दरोड्यात टीप देण्यामध्ये सहभागी होता, तसाच मुलाचाही एक मित्र टीप देण्यामध्ये सहभागी होता। त्याचं स्टेटस त्यांनी पाहिलेलं होतं आणि ते अपडेट त्यांनी या आरोपीला केलेलं होतं आणि त्याला देखील अटक करण्यात आली। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।